फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करत भारतीय नौदलाचा पाकिस्तानला सूचक इशारा, तर पाककडून नियंत्रण रेषेच्या 5 ते 7 किलोमीटर परिसरात जीपीएस जॅमर। भारतीय लष्कराकडून एलओसीवरील पाकच्या लष्करी चौक्यांवर गोळीबार, तर कुपवाडामध्ये भारतीय सैन्याकडून दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्त, रायफल, पिस्तूल आणि दारुगोळा जप्त। पाकिस्तानला चीनकडून मिसाईलचा मोठा साठा, 200 किलोमीटरची मारक क्षमता असणाऱ्या 100हून अधिक PL-15 मिसाईल चीननं पाकिस्तानला दिल्या, पाककडून चीनचे आभार। पहलगाम हल्ल्यामधील संशयित दहशतवाद्यांना सैन्याचा दणका, आतापर्यंत जम्मू काश्मीरमधील 6 दहशतवाद्यांची 7 घरं जमीनदोस्त। भारताने पाकिस्तानींना दिलेला अल्टिमेटम काही तासात संपणार, अटारी बॉर्डरवर पाकिस्तानी नागरिकांच्या वाहनांच्या रांगा, आतापर्यंत 191 जणांनी भारत सोडला, तर 287 भारतीय मायदेशामध्ये परतले। देशाच्या सुरक्षिततेसाठी कडक निर्णय घ्यावे लागतात, 48 तासामध्ये सर्व पाकिस्तानींना भारतामधून बाहेर काढणार, कुणी अवैधरित्या राहत असेल तर तेही शोधलं जाईल, मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा। पाकिस्तानात शेती असणाऱ्या भारतीयांनी जनावरांसाठीचा चारा घरी आणून ठेवा, भारत पाक सीमेवरील शेतकऱ्यांना सूचना, 2 दिवसामध्ये सीमा बंद होणार। पाकिस्तानचे 2 तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये घ्या, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांची मोदींकडे मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पुण्यातील गणबोटे आणि जगदाळे कुटुंबियांची भेट, पहलगाम हल्ल्याच्या वेळेला रक्तानं माखलेली कौस्तुभ गणबोटेंची पॅन्ट कुटुंबियांनी दाखवली, फडणवीसांकडून शोकाकुल कुटुंबियांचं सांत्वन। मुंबई पोलिसांकडून एनआयए कोठडीमधील तहव्वूर राणाची चौकशी, राणाकडून उडवाउडवीची उत्तरं, चौकशीला राणाकडून सहकार्य नाही, सूत्रांची माहिती।